बहिणाबाई चौधरी महाराष्ट्रातल्या असोडे या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. खानदेशातल्या जळगाव पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. आणि त्यांच्या आईचं नाव भीमाई होतं. त्यांना घमा, घाना आणि गण या नावाचे 3 भाऊ होते. तर अहिल्या, सीता आणि तुळसा नावाच्या 3 बहिणी होत्या. त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे वयाच्या 13व्या वर्षी खंडेराव चौधरी यांचा मुलगा नथुजी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला आणि त्यांना ओमकार, सोपानदेव ही 2 मुलं आणि काशी नावाची मुलगी होती. संपूर्ण जन्मात त्या निरक्षर राहिल्या आणि तरी सुद्धा काम करता करता त्यांच्या मुखावाटे प्रसवणाऱ्या ज्या कविता होत्या, ज्या रचना होत्या, काही त्यांच्या मुलांनी लिहिल्या तर काही कविता शेजाऱ्यांनी लिहून ठेवल्या. त्यातल्या काही कविता नष्ट सुद्धा झाल्या, पण नष्ट होऊन उरलेलं संचित सुद्धा इतकं मोठं आहे. त्या लेवा गणबोली या भाषेमध्ये लिहायच्या आणि त्यांची ही सगळी जी प्रतिभा होती ती शेतीचं काम, घरातली कामं, विभक्त झाल्यानंतर मुलीचं आयुष्य, हे सगळं तिच्यात आहे. हे सगळं त्यांचं आयुष्यातला अनुभव हा त्या कवितांमध्ये प्रकट झालेला दिसतो. याच्यात सोपानदेव चौधरींचं नाव आपण घेतोच, कारण सोपानदेव हे स्वतः उत्तम कवी होते. त्यामुळे आपली आई काय लिहितेय किंवा कोणत्या दर्जाचं लिहितेय हे त्यांना माहिती होतं. पण त्याबरोबर आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख इथे करावाच लागेल, तो म्हणजे बहिणाबाईंचा पुतण्या पितांबर चौधरी. ह्या दोघांनी मिळून ह्या कविता जपल्या आणि मग ही बहिणाबाईंची गणी हस्तलिखित तर ती त्यांनी ज्या वेळेला आचार्य अत्रे यांना दाखवली सोपानदेवांनी, तेव्हा ते म्हणालेत की हे सोनं आहे आणि महाराष्ट्रापासून ते लपवणं हा गुन्हा आहे. त्यांनी या कविता प्रकाशित करण्याचं वचन दिलं आणि त्यामुळे त्या कविता प्रकाशात आल्या. अर्थात सोपानदेव चौधरी, पितांबर चौधरी आणि आचार्य अत्रे या तिघांचं सुद्धा या सगळ्या वाटचालीमध्ये महत्वाचं योगदान आहे. कारण नाहीतर कुणा गावातल्या बहिणाबाई चौधरी नामक व्यक्तीने रचलेल्या या रचना आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसत्या. पण एकूणच सगळ्या जर आपण कविता बघितल्या तर नुसतं निसर्गाचं वर्णन, नुसतं कामांना हलकं करण्यासाठी काहीतरी रला ट लावून केलेली ही गाणी नाही आहेत. त्यातनं जगण्याचं तत्वज्ञान किती मिळतं आपल्याला. म्हणजे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, त्याच्यामध्ये मन जहरी जहरी त्याचं न्यारचे रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. जे विंचवाच्या आणि सापाच्या दंशाला किमान उतारा आहे, मंत्रतंत्र करता येतो, पण जहरी मन असेल तर काय वाई करायचं. इतका सुंदर, म्हणजे छोट्याशा 4 ओळींमध्ये किती गूढ अर्थ भरलेला आहे त्यांचा, नाही का. किंवा माणसा माणसा कधी वशील माणूस, लोभासाठी झाला माणस आजारी काणूस. तर ह्या सगळ्या त्यांच्या रचना ह्या अजरामर आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे आपलं जे पाठ्यपुस्तक मंडळ आहे ते कालांतराने 1ली, 2री, 3री, 4थी किंवा 7वी पर्यंत ह्या कविता अभ्यासाला लावत असतं. अगदी 12वीला सुद्धा त्यांची कविता होती अभ्यासाला. तर सगळ्या वयोगटातल्या मुलांना आणि विशेष म्हणजे सगळ्या पिढ्यांना बहिणाबाईंच्या कविता पटतात, रुजतात, आवडतात आणि अगदी जीवाच्या जवळच्या वाटतात. मला वाटतं कुठल्याही कवीसाठी हीच सगळ्यात मोठी मोलाची पोचपावती असते, नाही का. त्यामुळे बहिणाबाईंना आठवत असताना बहिणाबाईंना वेगळं असं आठवावं लागतच नाही. अगदी साधी गोष्ट की आपण स्वयंपाक करताना, अगदी पोळी शेकताना हाताला चटका लागला तरी पटकन बहिणाबाईच आठवतात. आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. इतक्या त्या आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या मुरलेल्या आहेत, आपल्या सोबत आहेत.